सुरुवातीला महत्त्वाची बातमी, उद्यापासून प्रदर्शित होणाऱ्या बाजीराव मस्तानी चित्रपटाचा वाद आता चांगला चिघळणार आहे। या चित्रपटाचा शो पुण्यामध्ये होऊ देणार नाही असा इशारा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानने दिलाय। संजय लीला भन्साळींकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप पेशवे कुटुंबियांनी केलाय। बाजीराव मस्तानी शो साठीचं साधं निमंत्रणही भन्साळींनी दिलं नाही। भन्साळी आमचा फोनही उचलत नाहीत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांच्याकडून। प्रशांत, आधीच चित्रपटाच्या 2 गाण्यांवरून वाद सुरू होता आणि आता पुन्हा एकदा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानने त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे, ती म्हणजे पुण्यामध्ये बाजीराव मस्तानीचा शो होऊ देणार नाही। कारण संजय लीला भन्साळी यांनी आपल्याला आतापर्यंत अपमानास्पद वागणूक दिलेली आहे। त्यांच्या या पहिल्या शोसाठी साधं निमंत्रणही भन्साळींकडून आलेलं नाहीये। भन्साळींनी पेशवे कुटुंबियांशी बोलण्यासाठी टाळाटाळ केलेली आहे असा आरोप केला जातो आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आता आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, काय नेमकं आता घडतं आहे? पहिल्या शो पासूनच आता वाद पेटतो आहे। हिमाली, उद्या बाजीराव मस्तानी बॉक्स ऑफिसवर झळकतोय। मात्र तत्पूर्वी जेव्हा बाजीराव मस्तानीचं शूट होतं त्यावेळेस फिल्म सिटीला या पेशवे कुटुंबियांपैकी त्यांचे जे वंशज आहेत त्यांना अगदी आवर्जून त्यांना बोलावण्यात आलेलं होतं। त्यांना जेवणाची पंगत देण्यात आलेली होती, त्यांचं चांगली खातिरदारी करण्यात आली होती। मात्र जेव्हापासून हा वाद सुरू झालेला आहे तेव्हापासून मात्र भन्साळींनी या पेशवे कुटुंबियांशी आबोला धरलेला आहे। त्यांचा फोन उचलत नाही। त्यांच्या ऑफिसला जर फोन केला तर तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही, तुमच्याशी बोलायला वेळ नाही, अशी उत्तरं ऑफिसतर्फे दिली जात आहेत। त्यामुळे एकूणच हे जे पेशवे कुटुंबीय आहे ते अत्यंत नाराजी व्यक्त करते। दुसरी बाजू याला अशी आहे की सरकार जे आहे की या सिनेमाला संरक्षण देऊन फक्त महसुलापोटी पैसे मिळवण्यापोटीच फक्त सरकार संरक्षण देत असल्याचा आरोप केला जातोय। आणि पुण्यामध्ये उद्या जेव्हा की हा शो रिलीज होतोय, बाजीराव मस्तानीचे शो लागणार आहेत, तेव्हा पुण्यातलं थोरले बाजीराव प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानतर्फे की ज्या गेल्याच आठवड्यामध्ये भन्साळींचा पुतळा शनिवार वाड्यावरती जाळण्यात आलेला होता, त्याच प्रतिष्ठानने उद्या आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे। आम्ही आमच्या परीने आंदोलन करणार आहोत। सरकारला याच्यावरती काय भूमिका घ्यायची ते घेऊ देत, मात्र जो काही अपमान होतो आहे, जे काही गाणी दाखवण्यात येत आहे। प्रशांत, आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा। आपल्याबरोबर थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे कुंदन साठे आहेत आपल्याबरोबर। कुंदनजी, काय नेमकी तुमची भूमिका आहे आणि भन्साळींकडून तुम्हाला आतापर्यंत कशी वागणूक देण्यात आलेली आहे, सविस्तर सांगाल? भन्साळींकडनं आम्हाला कोणताच निरोप आलेला नाहीये आणि आम्ही जो त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली त्याला पण आम्हाला काही उत्तर नाही मिळालेलं। त्यामुळं हा लोकांचा हे झालेला आहे की लोकांच्या मनातच त्या गाण्यांबद्दल, पुण्यात विशेषतः पुण्यात तरी त्या गाण्यांबद्दल फारच वाईट प्रतिक्रिया आहे। आम्ही फक्त गाणी बंद करावी, इतिहास तज्ञांना हे दाखवावं आणि तो पिक्चर रिलीज करावा। पिक्चर रिलीज करण्याबद्दल आमचं मत नव्हतं काही, पण भन्साळींनी आमच्याशी कधीच संपर्क केला नाही। त्यामुळे आम्ही इशारा दिलेला आहे त्याच दिवशी शनिवार वाड्यावरच की हा पिक्चर आम्ही बंद पाडणार। पण याआधी जेव्हा या चित्रपटाचं शूट सुरू होतं तेव्हा त्यांची वागणूक कशी होती? म्हणजे हा फरक केवळ या 2 गाण्यांवरून जो वाद सुरू झाला त्यामुळे पडलेला आहे का? हो, त्यामुळेच पडलेला आहे। पहिली वागणूक चांगली होती। पेशव्यांच्या सगळ्या फॅमिलीला त्यांनी शूट दाखवलं होतं एकदा, पण नंतर काही त्यांनी इतिहासाला धरून कोणतीच गोष्ट केली नाही। नक्की कुंदनजी, जर भन्साळींनी वेळ दिली आणि आता जर त्यांनी काही तासांमध्ये जर त्यांनी तुमच्या या फोन्सना प्रतिसाद दिला तर मग तुमची भूमिका कशी असेल? आम्ही चर्चेला तयार आहोत। चर्चेने प्रश्न सुटतात याच्यावर आमचा विश्वास आहे आणि चर्चा त्यांनी करावी। नक्की, हा आता सिनेमा उद्या प्रदर्शित होतो आहे, ज्या 2 गाण्यांबद्दल वाद आहेत, ज्या 2 गाण्यांवर आक्षेप आहेत, त्या 2 गाण्यांबद्दल आताही तुमची भूमिका कशी असेल आणि त्याबद्दल तुम्ही भन्साळींकडे काय सांगाल? त्या 2 गाण्यांबद्दलच आमचं मत आहे की ती 2 गाणी त्यांनी वगळावी। ते गाणी इतिहासाला धरून नाहीत, ही आमची प्रतिक्रिया पहिल्या दिवसापासून आहे। की इतिहासाचं त्यांनी विद्रुपीकरण केलेलं आहे। अशा बायका इतिहासातल्या नाचल्याच नाहीत कधी आणि बाजीरावाला लढाईमुळे वेळच नव्हता, तो कधी नाचणारो असा वेड्यासारखा। नक्की, धन्यवाद कुंदनजी, झी24 तासकडे ही तुमची प्रतिक्रिया मांडल्याबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।